पेशंटचा त्रास पाहून आपण डिसिजन घेतो की नॉर्मलला जायचं का सी सेक्शनला जायचं, तर ते कोणत्या कंडिशन असतं? तरुण आईची हाईट, आईचं वेट, काही हाय रिस्क नसतील, जसे की बीपी नसेल, शुगर नसेल, किंवा बाळाच्या गळ्याभोवती नाण्याचे वेढे नसतील, किंवा जसं मी मगाशी म्हटलं प्लासेंटा बद्दल, ते जर व्यवस्थित असेल किंवा बाळ व्यवस्थित असेल, त्याची पोझिशन व्यवस्थित असेल, म्हणजे जेणेकरून पायाळू नसेल, बाळाचे हार्टबीट्स व्यवस्थित असेल, ग्रोथ व्यवस्थित असेल, वजन जर कधी व्यवस्थित असेल, तर आपण नॉर्मलला ट्राय देऊ शकतो. कधी कधी असं असतं की बाळ व्यवस्थित असतं, हेल्दी असतं, पण आईची हाईट कमी असते. मग अशा वेळेस कधी कधी नॉर्मलचा ट्राय देणं डिफिकल्ट जातं. किंवा केव्हा असंही असतं की आईची हाईट व्यवस्थित आहे, आई एकदम व्यवस्थित आहे, काहीच तिला हाय रिस्क नाहीये, पण बाळ 4, 4.5, 5 किलो पण कधी कधी असतं. त्यात नॉर्मल डिलिव्हरीचे शक्यतो चान्सेस कमी असतात. ट्राय देऊ शकतो, पण शक्यता कमी असतं. आपण लॉंग ट्राय नाही देऊ शकत, शॉर्ट ट्रायल तेव्हा देऊ शकतो आपण.